मंडळी नमस्कार. कृषी दर्शनमध्ये मी डॉक्टर शिल्पा छाया शिवप्रसाद मोडेकर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मंडळी, आपण सर्व दैनंदिन जीवनामध्ये हा सेंटेन्स आणि हा वाक्य नेहमी ऐकत असतो की आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. आता किंवा शेती करणं याच्यासोबतच त्याच्या जोडीला पशुपालन आणि पशुसंवर्धन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे दोन्ही घटक असे आहेत की आपल्याला त्यांना विभागून एक-एकटं कधीच अभ्यासता येणार नाही. या वाक्याशी तुम्ही देखील सहमत असणार. आणि या पशुपालनामध्ये पशुसंवर्धनाचा खूप मोलाचा वाटा असतो. हे पशुसंवर्धन वाक्य शब्दामध्येच आपल्याला समजता येईल की पशुसंवर्धनामध्ये फक्त त्या पशूंचं आरोग्यच अंतर्भूत केलेलं असतं, तर त्यापासून आपल्याला जो होणारा लाभ आहे तो किती जास्तीत जास्त घेता येईल यासाठी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतं. त्याला आपण पशुसंवर्धन असं नाव दिलेलं आहे. आणि अशाच या पशुसंवर्धन खात्याशी निगडित असा आपण आज चर्चेचा विषय निवडलेला आहे. आपण आज चर्चा करणार आहोत पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आणि याबद्दलची माहिती आपल्याला करून देण्यासाठी पशुसंवर्धन खात्याचे जे आयुक्त आहेत डॉक्टर A.T. कुंभार सर हे आपल्या स्टुडिओमध्ये मार्गदर्शनासाठी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. A.T. कुंभार सर हे भारतीय प्रशासन सेवेतील एक ज्येष्ठ अधिकारी म्हणून सगळेजण यांना ओळखतातच, पण त्यांची एक स्पेशल ओळख करून देण्याची माझी इथे एक अगदी आत्मीयतेने इच्छा आहे की आपल्याकडे आधार कार्डाचं जे लॉन्चिंग झालं भारतामध्ये ते नंदुरबारमधून झालेलं आहे. आणि या नंदुरबारमध्ये त्यावेळेला A.T. कुंभार सर हेच जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. तर कदाचित एका खूप सुंदर गोष्टीची सुरुवात त्यांच्या त्या जिल्ह्यातून झाले जेव्हा ते जिल्हाधिकारी होते. त्याचा सगळ्या आम्हाला देखील पशुसंवर्धन खात्याच्या सर्व लोकांना देखील अभिमान आहे. कुंभार सर, मी तुमचे मनपूर्वक स्वागत करते प्रोग्राममध्ये. मी आपल्या सगळे जी मंडळी आजचा कार्यक्रम बघत आहेत, थेट प्रसारित होणारा कार्यक्रम आहेत, त्यांना देखील खूप साऱ्या त्यांना शंका विचारायच्या असतील. तर ह्या शंका ते विचारतीलच, पण आपण नेमकं यामध्ये काय अंतर्भूत करणार आहोत त्याबद्दलची थोडी रूपरेखा मी सर्वांना देऊन देते जेणेकरून त्यांना सोपं जाईल प्रश्न विचारायला. मंडळी, आता सध्याची वातावरणाची परिस्थिती आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपला जो बळीराजा आहे तो अगदी हवालदिल झालेला आहे. शेतीमध्ये अगदी अनन्यसाधारण असं झालेलं नुकसान, मग ते फळबागेकडून असो किंवा आपण जे काही पेरलेलं असो त्यामधून, या सगळ्या हवालदिल परिस्थितीमध्ये अभ्यासाअंती असं जाणवलेलं आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये जो शेतकरी त्यांच्या या शेतीचा जो मेन रोजगार किंवा धंदा म्हणून ज्यांनी अंगीकारला होता त्याच्याच बरोबरीने ज्यांनी पशुपालन हा एक जोडधंदा म्हणून अवलंब केलेला होता त्यांचं तितक्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान टाळण्यास त्यांना मदत झालेली आहे. म्हणून एके ठिकाणी जर आपण म्हणतो की पशुपालन एक जोडधंदा म्हणून अंतर्भूत केला तर आपल्याला आर्थिक नुकसान तेवढं सोसावं लागणार नाही वातावरणाच्या लहरीप्रमाणे, वातावरणाचा जो लहरीपणा आहे त्याप्रमाणे, पण त्याबरोबरच तो आपल्याला वर्षभर आर्थिक मदत करणारा असा एक जोडधंदा किंवा एक उद्योगधंदा म्हणून देखील आपल्याला अंगीकारता येऊ शकतो. तर अशा ह्या जोडधंद्याला आपण एक उद्योगधंदा म्हणून अंतर्भूत करताना आपलं केंद्र शासनाअंतर्गतच राज्य शासन देखील विविध योजना राबवत असतं. आणि अशा या योजना कुठल्या प्रकारच्या असतात आणि त्या योजनांमार्फत एका वैयक्तिक रीतीमध्ये एखादा शेतकरी किंवा पशुपालक कुठले कुठले बेनिफिट घेऊ शकतो त्याबद्दलची माहिती आज आपल्याला सर करून देणार आहेत. त्यासाठी आपण आपल्या या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही देखील तुमचे प्रश्न थेट विचारू शकता. त्यासाठीचे आमचे फोन नंबर लिहून घ्या मंडळी. फोन नंबर आहे 022-2490-8050. दुसरा नंबर आहे 022-2498-8050. दोन्ही क्रमांकावरती तुम्ही 022 हा कोड नंबर लावून मोबाईलवरून कॉल करताना आठवणीने कोड नंबर लावण्यास विसरू नये. आणि मी एक महत्त्वाची सूचना आपल्याला आणि विनंती, सूचना म्हणण्यापेक्षा विनंती करू इच्छिते की जेव्हा आपण फोन करणार आहात त्यावेळेला आपल्या टीव्ही संचाचा जो आवाज आहे तो प्लीज कमी करून ठेवा जेणेकरून तुमचा प्रश्न आम्हाला व्यवस्थित समजेल आणि आपले जे मार्गदर्शक आहेत ते आपल्याला व्यवस्थित प्रमाणे त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. मी चर्चेला सुरुवात करते. सर, आपण आता जे सध्याचं जे वातावरण आहे त्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करणारच आहोत आपल्या चर्चेदरम्यान, पण या वैयक्तिक लाभाच्या योजना नेमक्या आपण शासनामार्फत कशा प्रकारे अंतर्भूत करतो पशुपालकांसाठी? मुळात वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्याबद्दलची माहिती सर्व पशुपालक आणि शेतकरी बंधूंकडून करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत हे आपण पाहिलेलं आहे. आजही त्या घडत आहेत, पूर्वी घडत होत्या.
आणि त्या पाठीमागचा एक जो अभ्यास केलेला होता त्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की ज्यांच्याकडे पशुधन होतं त्या ठिकाणी मात्र आत्महत्येचं प्रमाण कमी आहे किंवा नगण्य आहे. उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भ मराठवाडा सोडून इतर भागामध्ये जर अभ्यास केला तर त्यांच्याकडे पशुधन चांगलं आहे, तिथं आत्महत्येचं प्रमाण नगण्य आहे किंवा नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणून अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे पशुसंवर्धनाला. यामध्ये हा व्यवसाय शेतीपूरक म्हणून पाहिला जातो, परंतु आता शेतीच्या उत्पादकतेची आणि जमिनीचा कस आणि त्याच्यामध्ये साधारणतः असलेल्या वातावरणाला चढ उतार जर पाहिला तर शाश्वत उत्पादनाचं जर साधन जर कोणतं जर शेतकऱ्याला उपलब्ध होणार असेल तर मी म्हणेन ते पशुसंवर्धनाच्या ज्या दुग्ध व्यवसायाशी निगडीत, शेळीपालनाशी निगडीत असणाऱ्या योजना, कुक्कुटपालनाशी निगडीत योजना, या योजना शेतकऱ्याला तारू शकतील आणि तो एक पूरक व्यवसाय म्हणण्यापेक्षा 12 महिने चालणारा मुख्य व्यवसाय शेतीला पर्याय होऊ शकतो असं नक्कीच. खूप खूप महत्त्वाची गोष्ट सरांनी आपल्याला सांगितलेली आहे. पण सर, ह्या सर्व ज्या योजना आपलं शासन जे राबवत आहे पशुसंवर्धन खात्यामार्फत, त्या सर्व योजना अगदी तळागाळातील शेतकरी किंवा जो पशुपालक आहे त्यांच्यासाठी देखील फायद्याच्या ठरतात का? हो. ह्या मुळात योजनेचं जे नियोजन जे आहे ते लोकसंख्येच्या आधारावरती केलं जातं आणि त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती जी असते त्याप्रमाणे नियोजन असतं. आणि याच्यामध्ये मुळातच आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय आणि ज्याला पुढं जो शेतीच्या व्यवसायाला उत्पन्नाचं साधन म्हणून मिळवायचं आहे त्याच्यापर्यंत ह्या योजना पोचाव्यात याच्याकरताच ह्या योजना केलेल्या असतात. शेतकरी हाच मुळात गाभा धरून या योजना केलेल्या असतात. नक्कीच. म्हणजे शासन प्रत्येक वेळेला ह्या गोष्टी विचारात घेतो की आपण कुठल्या प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी किंवा पशुपालकांसाठी ती योजना राबवणार आहोत. पण याबरोबरच सर, आपण एखादा ठराविक राज्यासाठीची कदाचित जी निकड असेल ती निराळी असते, तर मग या सगळ्या योजना राबवताना किंवा त्याचा नियोजनबद्ध आराखडा तयार करताना आपल्याला तिथली भौगोलिक परिस्थिती किंवा तिथले पशुपालक काय अंगीकारतात ते सगळं प्रामुख्याने पाहिलं जातं का? हा, निश्चितपणे पाहिलं जातं. उदाहरणार्थ ज्यावेळी आता जसे आता पंचवार्षिक योजना अगोदर होत्या, आता नीती आयोग आलेला आहे, ह्या प्रत्येक ठिकाणी एक ढोबळमानानं त्याचं व्हिजन ठरवलं जातं. हे व्हिजन गोळा ठरवत असताना पाठीमागचा अनुभव, त्याच्याशी असलेलं जे सांख्यिकी शास्त्र आहे ते विचार करून आणि भौगोलिक परिस्थिती विचार करून केंद्र शासन योजना ठरवत असतं. त्यानंतर राज्य शासन स्वतःची योजना ठरवत असतं आणि राज्य शासन स्वतःच्या योजना ठरवत असताना देखील त्यामध्ये पुन्हा प्रत्येक जिल्ह्याच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असू शकतात. जी कोकणामधली परिस्थिती आहे ती विदर्भ मराठवाड्यामध्ये असू शकणार नाही किंवा खानदेशात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे ती परिस्थिती असू शकणार नाही. प्रत्येक ठिकाणी कोणत्या प्रकारच्या योजना राबवता येतील हे देखील विचारात घेतलं जातं आणि म्हणून जिल्हा पातळीवर देखील ह्या योजना राबवल्या जातात आणि त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना पूर्णपणे आहेत. पशुसंवर्धन विभाग किंवा कृषी विभागाच्या सहकार्यानं त्या योजना स्थानिक परिस्थितीनुसार राबवल्या जातात. नक्कीच. प्रेक्षकांकडून एक फोन आलेला आहे, तो मी घेते सर. आधी प्रवीण गर्जे बोलत आहेत अहमदनगर येथून. बोला प्रवीणजी, नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार, बोला. मॅडम, मला समजा जर काही गाई म्हशी किंवा शेतकऱ्यांना जर व्यवसाय सुरू करायचा असेल हा. तर त्यासाठी मला काही गव्हर्नमेंटचं अनुदान वगैरे मिळेल का? बरं, नक्कीच. आणि त्याची परीक्षा आहे का? प्रवीणजी, तुमचा प्रश्न परत एकदा विचारा. तुम्ही गाई शेळी म्हशींची जर पाळायची असते तर त्यामध्ये अनुदान मिळेल का असा प्रश्न विचारलाय. बरोबर आहे प्रवीण? आणि त्याबरोबरच शेळी पालन याबद्दल पण ते जाणून घेऊ इच्छितात. फोन कट झालेला आहे सर. हे 2 प्रश्न होते त्यांचे. हा, दोन्ही प्रश्नाची उत्तर आम्ही जसं आता पुढे जाऊ त्यामध्ये आजच्या मुळातच आमच्या पूर्णपणे विषयच असा आहे की वैयक्तिक लाभाच्या योजना आणि कोणते कोणते फायदे मिळतात हे आम्ही आपल्याला सांगणार आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये हा विषय कव्हर झालाय. निश्चितच आपल्याला गायी पाळणं किंवा शेळी पाळणं किंवा कुक्कुटपालनासाठी शासनाचं अनुदान असतं, ते कोणत्या कोणत्या स्वरूपात किती प्रमाणात मिळतं हे आम्ही पुढच्या याच्यामध्ये सांगणार आहोत. नक्कीच सर, आपलं पशुसंवर्धन जे विभाग आहे त्याच्याकडे एकूणच एक सक्षम विभाग म्हणून आपले सगळेच पशुसंवर्धन करणारी जी व्यक्तिमत्व आहेत, जे पशुपालक आहेत ते बघत असतात. पण या सगळ्या योजना थेटपणे आपल्या पशुपालक जे म्हणजे शेवटपर्यंत अगदी तळागाळातला अगदी शेवटचा व्यक्ती त्याच्यापर्यंत ही योजना पोहोचावी यासाठीचे पण काही उपक्रम राबवण्यात येत असतील. त्याच्यामध्ये कदाचित फक्त नियोजनाचा आराखडा तयार करणे आणि ते ॲडव्हर्टाइजमेंटमधून पोहोचवणे इथपर्यंतच न राहता ते अगदी छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्यापर्यंत आणि पशुपालकाकडे पोहोचावे यासाठी आपण काही ठराविक अशा उपाययोजना करत असतात का? एक सर्व शेतकरी बंधू आणि पशुपालकांना
महाराष्ट्राविषयी जर बोलायचं झालं तर माहीत आहे की हा एक असा विभाग आहे की ज्याच्यामध्ये जवळजवळ आमच्या क्लास 1 अधिकारी जवळजवळ माझ्याकडे 2100 आहेत आणि इतर सहाय्यक अधिकारी मिळून जवळजवळ 4000च्या वरती माझ्या संस्था आहेत. बरं. आणि खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेलं हे एकमेव असं ठिकाण आहे की जिथं वाडी वस्ती सुद्धा मोकळी सोडलेली नाही, तिथं माझा कोणी ना कोणी पशुवैद्यक त्या ठिकाणी सेवेसाठी उपलब्ध असतो. अशा वेळी शेतकऱ्याशी संबंधित, दुधाशी संबंधित असू दे, शेळीपालनाचे असू दे, कुक्कुटपालनाचे असू देत, या सर्व प्रकारच्या योजना केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या, जिल्हा पातळीवरच्या योजना ह्या आमच्या पशुवैद्यकामार्फत राबवल्या जातात. आणि त्यासाठी एम्प्लॉयमेंट जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्याकरता सुद्धा संधी उपलब्ध दिलेल्या आहेत. त्यांच्याकरता प्रशिक्षण आहे. कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत देखील अनेक अभ्यास दौरे किंवा ज्या ठिकाणी व्यवसाय प्रत्यक्ष चाललेला असतो तिथं भेटी देण्याचे प्रत्यक्ष आयोजन केलं जातं. नंतर आमच्यामध्ये जनावरांच्या हेल्थचा, आरोग्याचा दक्षता घेतली जाते. त्यामुळे प्रामुख्यानं प्रतिबंधात्मक लसी टोचणं, मग ब्रुसेलोसिस असतील किंवा लाया खुरकूत रोग असेल किंवा शेळीमध्ये नवीन आलेला PPR असेल रोग, ह्या सगळ्या प्रकारच्या लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात दरवर्षी निश्चित असा कार्यक्रम राबवला जातो, त्याला प्रसिद्धी दिली जाते. राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत, केंद्र शासन योजनेअंतर्गत सध्या गाई म्हशींच्या पैदाशीचा, संगोपनाचा फार मोठा, देशी गाई आणि म्हशींच्या, तोही कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतला जातोय. तोही या विभागामार्फत राबवला जातो. नक्कीच. खूप छान प्रकारे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे शासन फक्त त्याचं योजना आणि नियोजन न करता अगदी तळागाळातल्या पशुपालकाकडे ती योजना पोचावी यासाठी देखील कष्ट करत असतो आणि त्या पोचाव्यात हाच हेतू असतो त्याचं नियोजन करण्यामागे. मंडळी, ही सगळे चर्चा आपण जी केली ती ह्या गोष्टीचा आपण एक प्रास्ताविक केलं असं म्हणूया की या वैयक्तिक लाभाच्या योजना कशा प्रकारे अंगीकारल्या जात आहेत. सर, आपण ॲक्च्युअल आपल्या आता विषयाकडे वळूया की वैयक्तिक लाभाच्या योजना कुठल्या असतात आणि त्या कशा आपण शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना समजून सांगू. त्यामध्ये प्रामुख्याने आपण आता चर्चे दरम्यान दुग्ध व्यवसायाविषयी थोडंसं बोलत होतात, तर हा खूप महत्त्वाचा विषय आहे. याच्यापासूनच आपण सुरुवात करूया. दुग्ध व्यवसायाबद्दल काय सांगता येईल सर? आपल्या 2011ची आपली लोकसंख्या जर पाहिली तर ती साधारणतः 11.25 कोटी लोकसंख्या होती. आणि दूध उत्पादन जर त्यावेळेचं जर 13-14चं जर उत्पादन जर आम्ही घेतलं विचारात, साधारणतः 91 लाख मेट्रिक टन इतकं आहे. आणि त्याची उपलब्धता दरडोई जर काढली आपण, ती साधारणतः 215 ग्रॅम येते. पण प्रत्यक्षात जागतिक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO जे आहे त्याने दरडोई दुधाची जी गरज आहे ती साधारणतः 283 ग्रॅमच्या दरम्यान दिलेली आहे. म्हणजे प्रत्यक्षात जर आपण विचार केला तर आम्हाला जेवढं दूध आज पाहिजे तेवढं उपलब्ध नाही आहे. आणि दुसरा जर आपण 215 हा आपण भागाकार करून काढलेला आकडा आहे. प्रत्यक्षात हे दूध भुकटी बनवणं किंवा दुधाचे इतर जे प्रॉडक्ट बनतात त्याचा जर आपण विचार केला तर प्रत्यक्षात माणसाला जे दूध उपलब्ध व्हायला पाहिजे ते कितीतरी कमी आहे दरडोई महाराष्ट्रामध्ये. मी तरी म्हणेन अजूनही साधारणतः दुप्पट ते तिप्पट दूध जरी निर्माण झालं तरी सुद्धा दरडोई माणसाची 285-83ची गरज भागवायची झाली तर आपल्याला खूप मोठा स्कोप आहे या व्यवसायामध्ये. आणि दूध सरप्लस होतंय किंवा बाकीच्या काही गोष्टी ज्या सांगितल्या जातात त्या मताशी मी सहमत नाही आहे. दुधाला दर व्यवस्थित मिळत नाही याबद्दलची एक तक्रार लोकांच्याकडून येते. परंतु दूध ज्यांनी परचेस करतात शेतकऱ्याकडून आणि ज्यावेळी ग्राहकाला ते दर दिलं जातं, जर 22-25 रुपयात जर परचेस होत असेल आणि ग्राहकाला ते 40-45 रुपयानं जर विकलं जात असेल तर 20-22 रुपयाचं जे मार्जिन जे आहे हे जे कलेक्शन करतात आणि प्रोसेसिंग करतात आणि त्याचं मार्केटिंग करतात यांनी विचार करायला पाहिजे की शेतकऱ्याला यातला काही लाभ देता येईल का. तशा अर्थानं दूध सरप्लस नाही आहे आणि आपण ह्या दूध उत्पादनास खऱ्या अर्थानं प्रोत्साहन द्यायला पाहिजे. खूप मोठा वाव आहे. आणि सरांनी खूप महत्वाची गोष्ट इथे नमूद केलेली आहे की दरडोई जी उत्पादन क्षमता आपली आहे ती कमी पडत आहे जेवढी आपल्याला गरज आहे त्यापासून. पण एक महत्वाची गोष्ट तुम्हा सगळ्यांनाही माहीत असेल की आपण जागतिक क्रमवारीमध्ये आपल्या भारताचा अग्रक्रमावर अगदी पहिला नंबर लागतो दुग्ध उत्पादनामध्ये आणि त्यानंतर USA, जर्मनी, फ्रान्स ही देश येतात. तर मग आपण जर याची उत्पादन क्षमता बाळगतो तर याला
आणखीन चांगल्या प्रकाराने आपल्या पशुसंवर्धनाकडे आपण लक्ष देऊन दुग्धोत्पादन किती छान प्रकारे वाढवू शकतो तिकडे देखील आपल्याला लक्ष देता येईल. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला सर, जर एखादा व्यक्ती दुग्धोत्पादन करण्यासाठी किंवा दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी वैयक्तिक लेवलवरती जर त्याला सुरुवात करायची असेल तर त्याच्यासाठीची काही योजना आपण अंतर्भूत केलेली आहे का? आपण खूप चांगला प्रश्न विचारला. आज आपला मुख्य भर त्याच्यावरतीच आहे. आणि शेतकरी बांधवांना, पशुपालक बांधवांना माझी विनंती राहील की ह्या योजना जरूर ऐका तुम्ही. शासनानं सर्वसाधारणतः किती तरतूद केलेली आहे, किती लाभार्थी साधारणतः आम्ही अपेक्षित केले आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला त्याचं टार्गेट वाटून दिलेलं आहे. कृपया आपण त्याचा लाभ स्वतःला घेता येईल हे पाहावं, एवढीच अपेक्षा आजच्या कार्यक्रमातून आहे. सर, दुग्धोत्पादनाबद्दल आपल्याला थोडंसं एक विस्तृतपणे सांगावं लागेल. आता एक छोटीशी विश्रांतीची वेळ झालेली, आपण विश्रांती घेऊन परत येऊया. सर आपल्याला दुग्धोत्पादनाबद्दल सविस्तर माहिती देतील. मंडळी, कृषी दर्शन मध्ये मी तुमचे पुनश्च स्वागत करते. आपण आज चर्चा करत आहोत पशुसंवर्धन खात्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना कुठल्या आहेत आणि त्याबद्दलची माहिती आपल्याला विस्तृत करून सांगत आहेत डॉक्टर A.T. कुंभार सर. सर, आपण ब्रेक घेण्यापूर्वी दुग्ध व्यवसाय आणि त्याशी निगडित वैयक्तिक लाभाच्या योजना याबद्दल माहिती देत होतात, ते आपण विस्तृतपणे सांगावं. हा, पहिली जी राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये नाविन्यपूर्ण म्हणून 3 प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यामध्ये दुधाळ गायी देणं, शेळ्या मेंढ्या देणं आणि कुक्कुटपालन. त्यापैकी पहिला जो याच्यामध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो, 6 संकरित गायी किंवा म्हशी याची योजना फार यशस्वीरित्या महाराष्ट्रामध्ये राबवली जाते. ही नाविन्यपूर्ण म्हणून राज्य शासनामार्फत योजना राबवली जाते. यामध्ये आपण जो अर्ज करायचा आहे तो पंचायत समितीच्या कार्यालयात आमचं पशुसंवर्धनचे जे अधिकारी असतात त्यांच्याकडे करायचा आहे आणि तो साधारणतः जुलै-ऑगस्टच्या दरम्यान करतात त्यासाठी. आणि जे अनुदान वगैरे जे आहे ते साधारणतः सर्वसाधारण गटाकरता 50% आहे आणि अनुसूचित जाती जमातीकरता 75% आहे. साधारणतः ही जी योजना आहे, प्रकल्प आहे, तो 3,35,000 याच्यामध्ये अपेक्षित आहेत आणि जनावरांच्या खरेदी करता याच्यामध्ये 40,000 प्रति जनावर प्रमाणे खर्च दिला जातो. इतर अनुषंगिक खर्च देखील याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि यावर्षीची तरतूद आहे ही फार महत्वाची आहे की जवळजवळ 8 कोटी आमची तरतूद याच्याकरता आहे, सर्वसाधारण गटाकरता. 479 लाभार्थी घ्यायचे आहेत आणि अनुसूचित जातीकरता 12 कोटीची तरतूद आहे आणि जवळजवळ 476 लाभार्थी निवडायचे आहेत आणि अनुसूचित जमातीकरता 5 कोटीची तरतूद आहे. 198 लाभार्थी याच्यातून घ्यायचे. खूप मोठ्या प्रमाणात चांगला स्कोप सर्व गटाकरता आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यायला काही हरकत नाही. नक्कीच, म्हणजे आपण एक आर्थिक निर्भरता आणणारा असा एक दुग्ध व्यवसाय आहे याच्याकडे बघितलं जाऊ शकतं आणि बरीच मंडळी या दुग्ध व्यवसायामध्ये आहे त्याला जोडधंदा म्हणून घेतात. एक त्याला उद्योगधंदा म्हणून घेण्यासाठीच्या योजना शासनामार्फत कुठल्या राबवल्या जात आहेत त्या आपल्याला सर्व विस्तृतपणे सांगत आहेत. पण अगदी ज्यांच्याकडे शेती आहे ते किंवा कमी शेती आहे, अल्पभूधारक जी व्यक्तिमत्व आहेत किंवा भूमिहीन शेतकरी जे आहे किंवा अगदी आपण आजचा सुशिक्षित एक युवक जो आहे तो अगदी बाहेर शहराच्या ठिकाणी नोकरीच्या शोधामध्ये फिरण्यापेक्षा असे व्यवसाय ते स्वतःच आत्मनिर्भर त्यांना बनवू शकतात आणि आपल्या फक्त राज्याच्याच नाही तर देशाच्या या सगळ्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करू शकतात. हेच आपल्याला या सगळ्या चर्चेमधून थोडंसं जाणवतं आहे आणि योजना पण खूप सुंदर आहे. एक फोन आलेला आहे तो मी आधी घेते. नमस्कार, बोला. हॅलो, प्रश्न विचारा गजाननजी. सर, फोन कट झालेला आहे. आपण आता दुग्ध व्यवसायाबाबतच्या योजना आपण सांगितल्यात सर, पण ह्या सगळ्या योजना आपण आता बरेच युवक किंवा जे शेतकरी हा कार्यक्रम बघत असतील ते ठरवतील की आपण खरंच या योजनेचा लाभ घेऊया. पण ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना कुठल्या प्रकारचं एक आपण स्टेप बाय स्टेप त्या गोष्टी अंतर्भावात घ्याव्या लागतील की अर्ज कुठे करायचा इथून सुरुवात होणार आहे, तर ते खूप महत्वाची गोष्ट आहे सर, ती तुम्ही थोडी विस्तृतपणे सांगा. या योजनेमध्ये मी अगोदर आता सांगितल्याप्रमाणे हा अर्ज प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक पशुसंवर्धनाचा एक्सटेन्शन ऑफिसर, विस्तार अधिकारी म्हणून असतो, त्यांच्याकडे हे अर्ज रितसरपणे सादर केले जातात आणि ते अर्ज जिल्हा पातळीवरती आमचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी म्हणून असतात त्यांच्यापर्यंत येतात. त्याची छाननी होते आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या लाभार्थ्यांची निवड होते. म्हणजे यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्सपरन्सी आहे आणि त्या ठिकाणी अर्ज आल्यानंतर मग लाभार्थ्यांची निवड करून त्यांना त्याप्रमाणे जर त्यांच्याकडे ज्या सुविधा त्यांच्याकडे साधारणतः
थोडंसं तरी शेती असली पाहिजे वैरणीसाठी, त्यांच्याकडे स्वतःचं शेड बांधण्याची ऐपत असली पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा तरतूद आहे. आणि मग गाई खरेदी करण्यासाठी किंवा म्हैशी खरेदी करण्यासाठी त्यातून पैसा दिला जातो त्यांना. नक्कीच सर, तुम्ही आपण हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही एक योजना सांगितलेली जिथे 1 वळू आणि 6 गायी अशा अंतर्भाव असलेल्या की जिथे अल्पभूधारकांना किंवा काही जणांना 1 वळू आणि 2 6 गायीची योजना आहे. हा, ती योजना ती कुठल्या लाभार्थ्यांना लाभदायक ठरू शकते? त्यासाठी काही ठराविक निकष आहेत का की अनुसूचित जाती जमातीसाठी आहे किंवा सगळे जे पशुपालक आहेत त्यांचा अंतर्भाव केला जाऊ शकतो यामध्ये? त्यामध्ये 50% सबसिडीवरती सर्वसाधारण गटाला आहे आणि 75% सबसिडी SC आणि ST करता आहे. त्याच्या तरतुदी किती आहे ते मागाशीच मी सांगितलं आणि लाभार्थी किती निवड करण्याची संख्या आहे ती सांगितलेली आहे आणि ती डिस्प्ले झालेली आहे त्याच्यामध्ये नागरिकांना बघता. बरं, आपण आता जेव्हा बोललात तर आता काही जण असे देखील असतील की त्यांना 6 जनावर एका वेळेला सांभाळणं थोडंसं जड जाणारं असेल किंवा काही जणांकडे आर्थिक तरतूदही तेवढी नसेल, तर ते इच्छाशक्तीवरती पण आहे आणि ज्यांच्याकडे अवेलेबल जे रिसोर्सेस आहे त्यावरती पण आहे. तर काही जणांनी समजा असं ठरवलं की आपण 1 किंवा 2 जनावरांपासून सुरुवात करूया, तर त्यांच्यासाठी काही ही योजना लाभदायक ठरू शकते का? साधारणतः सर्वसाधारण गटामध्ये 1-2 गायी. सर, मी 1 मिनिट थांबव, तुम्हाला एक फोन आलेला आहे. नमस्कार, बोला. हा मॅडम, मी डॉक्टर तोडमल बोलतोय अहमदनगरवरून. बोला. आम्हाला शेळी पालनाविषयी माहिती द्या. नक्कीच, धन्यवाद दत्तराय. त्यांना शेळी पालनाबद्दल माहिती. आपण ह्या दुग्ध व्यवसायानंतर तिकडेच वळणार आहोत सर. आपण लाभार्थींबद्दल बोलत होता ज्यांना कमी जनावर ठेवायची आहे. बरोबर. तर ज्याच्यात जे सर्वसाधारणतः शेतकरी ज्यांच्याकडे शेती थोडी आहे किंवा आपण जर सर्वसाधारण महाराष्ट्राचं चित्र पाहिलं, ज्याच्याकडे 2-3 एकर जमीन आहे त्याच्या घरी 1-2 जनावर आहेत. ही त्याच्यापेक्षा महत्वाची म्हणजे जे मागासवर्गीय गटातले जे लोक आहेत लाभार्थी, उदाहरणार्थ शेड्यूल कास्ट मधले किंवा शेड्यूल ट्राईब मधले, अनुसूचित जाती जमाती मधले, त्यांना प्रोत्साहन देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्याकरता राज्य शासनाची खूप जिल्हास्तरीय एक योजना खूप चांगली आहे. त्याच्यामध्ये 2 गायी किंवा संकरित गायी किंवा म्हशीसाठी साधारणतः 40,000 प्रमाणे खरेदीसाठी पैसा दिला जातो आणि 85,000ची ही साधारणतः योजना आहे. 85,000ची त्यामध्ये त्यांना 75% अनुदान दिलं जातं या योजनेमध्ये, म्हणजे मोठ्या प्रमाणात आहे. आणि सध्या आम्ही जी तरतूद केली आहे राज्य शासनाला DPDC मधून, ती जी आहे ती जवळजवळ 23.25 कोटी रुपयांची आहे. आणि लाभार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणात 2,995 लाभार्थी निवडायचे आहेत. ही प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये आणखी एक योजना, त्याच्यामध्ये केवळ पशु देऊन चालणार नाही, तर त्याच्यासाठी भाकड जनावर किंवा त्याच्यासाठी दुभती जनावर जी त्याच्याकडे जे आहेत त्याचं काय करायचं. मग तो गरीब जो मागासवर्गीय आहे त्याला हे शक्य आहे का पाळणं जनावर? तर हाही विचार करून शासनानं त्याच्यासाठी अनुदान 75% जवळजवळ 100% अनुदानावरती योजना त्याच्यावरती, म्हणजे त्याच्यामध्ये त्याला भाकड कालावधीमध्ये 190 किलो चारा पुरवला जातो किंवा खाद्य पुरवलं जातं आणि गाभण गाय असेल तर जवळजवळ 250 किलो त्याला चारा खाद्य दिलं जातं आणि हे 100% अनुदानावरती आहे. लोकांनी खरोखर याचा फायदा घ्यायला काही हरकत नाही. म्हणजे जनावर आहेत पण आता भाकड झाली, तिला दूध नाही मिळत, मला उत्पन्न नाही मिळत, काय करायचं? आमच्याकडे योजना आहे, लाभ घ्यायला पाहिजे त्याचा. म्हणजे अगदी सुरुवात आणि त्याचा शेवट पण अगदी यशस्वीरित्या करण्यासारखी ही योजना आहे. आपण अंगीकारायला काहीच हरकत नाही. पण हे सर, ऍक्च्युअल आपण जेव्हा ती गोष्ट अंगीकारतो त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की मॅक्सिमम जो खर्च आहे तो जनावर पाळण्यामध्ये त्यांच्यासाठीचा जो चारा आहे किंवा त्यांना पोषक आहाराची जी आपल्याला उपलब्धता करून द्यावी लागते त्यावरती खर्च होत असतो आणि अगदी 70% जी रक्कम आहे ती त्यावरती खर्च होते. मग त्यांचा चारा किंवा वैरण याच्यासाठीची पण काहीतरी योजना आपण बोलत होतात इन्क्लूड केलेली आहे राज्य शासनाने, तर ती कुठली आहे? फार मोठ्या प्रमाणात चारा उत्पादनाचा कार्यक्रम गेली 4-5 वर्षे शासनामार्फत राबवला जातो आणि पशुसंवर्धन विभागामार्फत ही योजना चारा उत्पादनाची, चारा निर्मितीची योजना राबवली जाते. यामध्ये शेतकऱ्याला वैयक्तिक लाभाचे देखील याच्यामध्ये साधारणतः आम्ही 600 रुपये पर एकरी किंवा जास्तीत लिमिट 1500 रुपये एका हेक्टरला, म्हणजे 2.5 एकरला, याप्रमाणे आमची ती योजना आहे.
आणि त्यामध्ये शासनामार्फत 100% अनुदानावरती बियाणाचा किंवा गवताची ठोंब पुरवण्याचा कार्यक्रम राबवला जातो. बरं. आणि तो चांगल्या प्रकारे सध्या राबवला जातो. आणि हा कार्यक्रम शेतकऱ्यांनी एवढ्याकरता घ्यावा, आता ज्यावेळी उन्हाळ्याची परिस्थिती असते आणि चारा टंचाईचे ज्यावेळी भासतं किंवा दुभत्या जनावराला चांगला सकस आहार मिळत नाही, तर या योजनेचा जर शेतकऱ्यांना फायदा घेतला आणि त्यामध्ये लसूण घास किंवा नेपियर घास या प्रकारच्या गवताची जर सातत्यानं लागवड केली आणि पुढे त्याचं जर मुरघास बनवलं आणि त्याचा साठा करून जर ठेवला, तर तो उन्हाळ्याच्या वेळी उत्पादनासाठी खूप चांगला होईल. खूप चांगलं. जनावरांचं आरोग्य चांगलं राहील, उत्पादन मिळेल आणि शेतकऱ्याला नुकसान पोहोचणार नाही. नक्कीच. एक फोन आलेला आहे. अरविंद खंदारे बोलत आहेत बुलढाणा येथून. नमस्कार, बोला. हा, मला विषय विचारायचा. अरविंदजी, परत एकदा तुमचा प्रश्न विचारा. हा, मला कुक्कुटपालनाविषयी माहिती विचारायची होती. नक्कीच नक्कीच. धन्यवाद अरविंदजी. हा, कुक्कुटपालनाविषयी आपण पुढे बोलणार आहे, आपल्याला माहिती देणार आहे आपण. नक्कीच. सर, आपण आता चाऱ्याच्या प्रश्नावरती पण अगदी छान अधोरेखित केले काही वाक्य की जिथे आपल्याला या शेतकऱ्यांना त्याच्यातून खूप फायदा होऊ शकतो, पशुपालकांना फायदा होऊ शकतो. पण दुग्ध व्यवसायाबद्दल तर आपण खूप विस्तृतपणे आपल्या पशुपालकांना आणखी एक ऍड करू इच्छितो की याच्यामध्ये जसं वैरण निर्माण करणं हे महत्वाचं आहे, तसंच ती योग्य प्रकारे तिच्यावरती ट्रीटमेंट देऊन ती चांगल्या प्रकारे वापरणं, तिचा पुरेपूर वापर करणं हे तितकंच महत्वाचं आहे. याकरता मी मगाशी मुरघास घासची योजना आहे, तीही आमच्याकडे योजना आहे, त्याच्यासाठी पैसा दिला जातो. आणि कडबाकुट्टी यंत्र जी आहेत, जी वैरण आता शेतकरी अख्खा कडबा टाकतात किंवा अख्खी पिंडी वैरणीची टाकतात, त्यातनं बरंच 50% जवळजवळ नुकसान होतं. त्यासाठी कडबाकुट्टी यंत्र देखील आमच्याकडे आहेत आणि ती सुद्धा 50% अनुदानावरती दिली जातात आणि मोठ्या प्रमाणात याची देखील आमच्याकडे तरतूद केलेली आहे. आपण दुग्ध व्यवसायाबद्दल अगदी विस्तृतपणे जी माहिती आहे ती करून घेतली. पण मध्यंतरी एक काळ आला असा होता जेव्हा तुम्ही पण या गोष्टीला अगदी अनुमोदन देताल की शेळी पालन आणि मेंढी पालनाकडे आपले बरेचसे शेतकरी वळले होते की त्यातून खूप फायदा आहे आणि त्या फायद्यातून अगदी नफाच नफा आहे. पण मागच्या 3-1 वर्षामध्ये अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की या शेळी आणि मेंढी पालनामध्ये अचानक घट झालेली आहे. तर मग सर, आपण म्हणतोय की जागतिक पातळीवरती अगदी भरघोस याला उत्पादनावरती या आपल्याला अगदी व्यवस्थित फायदा होऊ शकतो, तरी असं असून देखील आपला हा जो सुजाण शेतकरी आहे, पशुपालक आहे, त्याला ही कल्पना असून देखील हे शेळी पालन आणि मेंढी पालनाची जी संख्या होती ती अचानक कमी का झालेली आहे मागच्या 1-2 वर्षामध्ये? दर 5 वर्षांनी पशुगणना होत असते. मगाशी मी सांगितलं, आता 79 पशुगणना झालेली आहे. त्याच्यामध्ये शेळ्या साधारणतः महाराष्ट्रात 84 लाख शेळ्या आहेत आणि मेंढ्यांची संख्या 25 लाख आहे. आणि ती जर पाठीमागच्या 18व्या ह्याच्याची जर तुलना केली पशुगणनेची, ती सुमारे 19% घट आहे. आणि ही खरोखरच गंभीर घट आहे. आपण त्याच्यावरती विचार करायला हवा. कारण महाराष्ट्रामध्ये ज्याला मांस खाणारी जी लोक आहेत त्याच्यामध्ये शेळी आणि मेंढीच्या मटणाला हे जास्त पसंती दिली जाते. अशा परिस्थितीमध्ये ही घट होणारी ही नक्कीच गंभीर आहे आणि त्याच्याकरता शासनामार्फत वेगवेगळ्या योजनाही राबवल्या जातात. अलीकडचं आपण जर पाहिलं, आता गोवंश हत्याबंदी कायदा आलेला आहे. 4 मार्च पासून नोटिफिकेशन निघालेलं आहे, त्याची पूर्णपणे अंमलबजावणी आहे. ज्या प्रमाणात तिथलं जे मटण मांस होतं त्याची कमतरता ही कुठंतरी भरून काढावी लागेल, एकतर पोल्ट्रीमधून किंवा शेळी मेंढीमधून. त्यामुळं शेळी मेंढीचा हा जो व्यवसाय आहे तो अत्यंत आता महत्वाचा होणार आहे आणि ह्याला एक वेगळ्या प्रकारचं वैभव प्राप्त होऊ शकतं. परंतु याच्यामध्ये शेतकऱ्यांना फसवणाऱ्या काही संस्था ज्या तयार होत असतील की इतके तुम्ही पैसे दिले तर तुमच्या नावानं 4 शेळ्या करतो, त्याच्या 15 शेळ्या होतील, याच्यावरती शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. शासनाचे जे पशुवैद्यक आहेत, आमचे जिल्हा पातळीवरती अधिकारी आहेत, तालुका पातळीवर, त्यांच्याकडनं शास्त्रीय मार्गदर्शन घ्यावं. कोणत्या प्रकारचे चांगले ब्रीड उपलब्ध आहेत त्याची माहिती घ्यावी आणि शेतकऱ्याने स्वतः राबवावं. काही शेतकऱ्यांनी खूप सुंदरपणे या प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत. मी जरूर याबद्दलचं एक उदाहरण मी देऊ शकतो. वाईमध्ये पृथ्वीराज चव्हाण म्हणून एक कवठे नावाच्या गावामध्ये आहे. त्या एक ग्रॅज्युएट झालेला तरुण आहे, सुस्थितीत असणार आहे, पण सुंदर प्रकारची त्या ठिकाणी शेळी पालन त्यानं केलंय. कोणीही जाऊन पाहण्यासारखं आहे. अगदी 42 गुंठ्यामध्ये चांगल्या प्रकारचं त्याचं 6 ते 7 लाखाचं दरवर्षी उत्पन्न निघतं
एकेका बोकडाची किंमत काही वेळा ईदच्या वेळी त्याची साधारणतः 70 ते 80 हजार रुपयेपर्यंत जाते. क्या बात आहे. असा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा अशी माझी विनंती राहील. नक्कीच सरांनी उदाहरणाशी आपल्याला सांगितलेलं आहे की फायदा करून घ्यायचा असेल तरी देखील शास्त्रोक्त त्याबद्दलचं ज्ञान आवश्यक आहे आणि शासनामार्फत ज्या काही योजना आहेत त्या आपल्यापर्यंत आपल्या दारी पोहोचण्याचं काम विविध मार्गाने होत असतं. त्याचा आपण नक्कीच फायदा करून घ्या. एक छोटीशी विश्रांती घेऊन परत येतोय. तुम्ही पाहत राहा कृषी दर्शन. मंडळी, कृषी दर्शनमध्ये तुमचे पुनश्च स्वागत करते. आपण पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना काय आहेत ते आपण माहिती करून घेत आहोत आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर A.T. कुंभार सर. सर, आपण शेळी आणि मेंढी पालनामध्ये जी मध्यंतरी आलेली घट होती त्याबद्दल बोललात आणि त्या सगळ्या घटीचं रूपांतर करून आपण थोडंसं त्याकडे जास्त लक्ष दिलेलं आहे शासनाने आणि त्याबद्दलच्या योजना देखील काही ठराविक ठरलेल्या असतील तर त्या योजना आपण विस्तृत करून सांगाव्या आपल्या पशुपालक. निश्चित. मगाशी एका पशुपालकाचा फोन होता, मगाशी एका अरविंद बोलत होते, त्यांना ही माहिती होती. त्यांनी कृपया लक्ष द्यावं. आपल्याकडे साधारणतः 4 प्रकार ही योजना राबवली जाते. एक 10+1 म्हणजे 10 शेळ्या आणि 1 बोकड ही एक योजना राबवली जाते. ही 2 प्रकार राबवली जाते. एक नाविन्यपूर्ण योजना म्हणून राबवली जाते आणि फक्त मागासवर्गीयांच्या करता एक योजना राबवली जाते. नाविन्यपूर्णमध्ये मागासवर्गीय आहेतच. त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याकडं 10 शेळ्या आणि 1 बोकड दिला जातो आणि शेळी खरेदी करता 6,000 रुपये आणि बोकड खरेदी करता 7,000 रुपयाची तरतूद आहे. ती एकूण 45,000ची साधारणतः योजना आहे, 67,000ची. आणि जर स्थानिकरित्या तुम्ही जर शेळी खरेदी केली तर ती 45,000 रुपयाच्या किमतीमध्ये आहे. आता आमची तरतूद किती आहे शासनाची? 4,23,00,000 सर्वसाधारण करता तरतूद आहे, 7 कोटी तरतूद अनुसूचित जाती करता आहे आणि 5 कोटी तरतूद आपल्या ST म्हणजे ट्रायबल करता आहे. आणि लाभार्थी सर्वसाधारण करता 1,065 लाभार्थी निवडायचे आहेत. अनुसूचित जातीचे 1,089 आणि अनुसूचित जमातीचे 897 लाभार्थी आहेत. मोठ्या प्रमाणात तरतूद आहे, मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहे. याचा फायदा घ्यायला हरकत नाही. अशाच प्रकारची योजना 10+1ची मागासवर्गीय करता फक्त आहे. अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या करता 10 शेळ्या अधिक 1 बोकड. त्यामध्ये नॉर पुन्हा 6,000 आणि 7,000चाच आहे. इथं मात्र 71,000 एकूण प्रोजेक्टची किंमत आहे. उस्मानाबाद शेळी घेतली तर आणि स्थानिक बाजारातून घेतलं तर 47,000 आहे. यामध्ये काही थोड्याशा सुविधा आणखी वाढवून दिल्या आहेत आणि 75% अनुदान इथं आहे. सर्व ठिकाणी मागासवर्गीयांच्या करता 75% अनुदान आहे. या ठिकाणी स्पेशली 8,15,00,000ची तरतूद आहे आणि लाभार्थी जवळजवळ 1,874 निवडायचे आहेत. दुसरी योजना जी मी सांगितली 40+2 म्हणजे 40 शेळ्या आणि 2 बोकड वाटप केले जातात. ही राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत एक योजना राबवली जाते आणि आपल्याकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी शेळी महामंडळ म्हणून आहे, त्यांच्यामार्फत एक राबवली जाते. यामध्ये एकूण तरतूद जी आहे जवळजवळ 23 कोटीची तरतूद आहे आमच्याकडे आणि 1,490 लाभार्थी निवडायचे आहेत RKV राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत. आणि शेळी मेंढी महामंडळामार्फत 10 कोटीची तरतूद आहे आणि 660 लाभार्थी निवडायचे आहेत. याच्यामध्ये शेळी खरेदी करण्यासाठी 4,050 शेळीसाठी आणि बोकडासाठी 6,000 खर्च येतो. थोडाफार फरक दरामध्ये येतो तो त्याच्या कारण ही केंद्र शासनाची योजना आहे. राष्ट्रीय पातळीवरचे जे निकष आहे त्याप्रमाणे केली जाते. यामध्ये मला नागरिकांना एकच सांगायचं आहे, ही योजना खूप चांगली आहे. अंशतः ठाणबद्ध पद्धतीनं म्हणजे काही फिरण्यासाठी आणि काही आपल्या गोठ्यामध्ये शेळ्या ठेवून पाळायची पद्धत आहे. फायदा घेताना माझी एकच विनंती राहील, आपण ज्या शेळ्या घेणार आहात त्या चांगल्या आरोग्यानं आहेत हे पाहून घ्यावं. त्याच्यामध्ये आमची निवड समिती असते, तज्ज्ञाची समिती असते. काही वेळा शेळी मेंढी महामंडळाकडूनही तुम्हाला दिले जातात, काही तुम्ही निवडायचे. पण शेळ्या जर चांगल्या प्रकारच्या निवडल्या नाही तर पुढे त्याची मृत्यूकीचं प्रमाण बऱ्यापैकी राहतं. यामध्ये आणखी एक मला या निमित्तानं नागरिकांना विनंती करावी लागेल की या योजनेमधला जो तुम्हाला सबसिडी जी मिळते त्या सबसिडी तुम्हाला 100% मिळेल याच्यावरती लक्ष द्यावं. कोणी जर आमचे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी कोणी याबाबत जर तुम्हाला काही लाच मागितले, कृपा करून
या कार्यालयाकडे माझ्याकडे तुम्ही डायरेक्ट कंप्लेंट करू शकता किंवा एसीबीकडे कंप्लेंट करू शकता. कारण कुठल्याही परिस्थितीत मोठ्या प्रमाणात योजना ही तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि आज ह्या व्यवसायाला सुवर्ण दिवस मिळणार आहेत हेही मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. आपल्याला एक फोन आलेला आहे. राहुल बोलत आहेत. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी राहुल झोपळे बोल. बीटीएम म्हणून काम करतो मी आत्म्यामध्ये मॅडम. बर मोखाडा तालुक्यात. बर. तर आम्ही सरांनी सांगितलं तसं उपक्रम राबवू राहिलो. आमच्याकडे काही शेतकरी होते. बर तर ते फक्त म्हैस पालन करून विक्रीचा व्यवसाय करायचे. बर. तर आत्म्यामधून त्यांना आम्ही ट्रेनिंग दिलं अच्छा. आणि त्यांना प्रेरित केलंय का ते आता दुग्ध व्यवसाय चालू करताय. अरे वा. तर त्याच्यामध्ये असं झालं मॅडम काही म्हणजे ज्यांच्या भूमीहीन शेतकरी आहेत, बर. तर त्या भूमीहीन शेतकऱ्यांना पण या योजनेचा लाभ घेता येईल का? अरे वा, खूप छान. राहुलजी, अभिनंदन. तुम्ही इतक्या सुंदर रीतीने आपल्या पशुपालकांना मदत करत आहात. राहुलजींचा प्रश्न असा आहे की ते भूमिहीन शेतकऱ्यांसाठी पण लाभदायक ठरू शकते का? अशी काही योजना आहे? 2 गायीची योजना जी आहे किंवा म्हशीची त्या योजनेचा त्याला लाभ घेता येईल. सर्वसाधारणतः वरच्या ज्या 6 गायी किंवा इतर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी थोडी तरी शेती असावी अपेक्षा आहे, पण या ठिकाणी 2 गायीच्या बाबतीत त्याला तो लाभ घेता येईल. नक्कीच. राहुलजी, तुमचं पुनश्च एकदा अभिनंदन करते की तुम्ही आपलं एक समाजाला एक आपण बांधील आहोत आणि समाजाचे देणं लागतो. अशाच तुमच्या कुठल्या तरी एखाद्या तरुणामार्फत अशी चांगली कामं होत राहू आणि आपल्या समाजाचा आणि आपल्या पूर्ण देशाचा उद्धार असाच होत राहू. आपण दुग्ध व्यवसायाबद्दल सगळं जाणून घेतलं. त्यानंतर आपण शेळी मेंढी पालनाकडे वळलोत आणि सरांनी आपल्याला खूप सुंदररित्या सांगितलं आणि स्पष्टपणे सांगितलं की कुठल्याही प्रकारचं यामध्ये काही अशा घटना घडत जरी असतील तरी तुम्ही तक्रार करण्यासाठी त्यांनी अगदी या डेस्कवरून या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही देखील डायरेक्ट तक्रार करू शकता आणि कुठल्या गोष्टींना बळी पडू नका. योग्य रीतीने ती योजना तुमच्यापर्यंत पोहोचेल याचं शासन देखील प्रयत्न करत आहे. तर तुम्ही त्याचा फायदा नक्की करून घ्या. या सगळ्या चर्चेदरम्यान एक फोन आलेला होता प्रवीण गर्जे यांचा आणि त्यांना कुक्कुटपालनाबद्दलची माहिती करून घ्यायची होती. मंडळी, इथे एक नमूद करण्यासाठी महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की आपण म्हणालो की दुग्ध व्यवसायामध्ये आपण जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरती आहोत. तसंच अंडी आणि पोल्ट्री किंवा कुक्कुटपालनापासून जे मांस आपल्याला मिळतं, मांस उत्पादनामध्ये आपण जागतिक पातळीवरती 6व्या क्रमांकावरती आहोत. पण अंडी उत्पादनामध्ये आपण 3ऱ्या क्रमवारीमध्ये येतो बरं का. आणि तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांच्या बरोबरीने महाराष्ट्र हे 3 असे राज्य आहेत की जे देशाच्या या अंडी उत्पादनामध्ये भरघोस आपलं एक कॉन्ट्रीब्युशन देत असतात. तर आत्ताची जी मागणी आहे आणि स्पेसिफिकली ओमान, इंडोनेशिया ह्या देशांमध्ये या अंड्यांचं खूप जास्त मागणी असते आणि याची उत्पादन क्षमता आपली वाढली पाहिजे. आपण दुग्ध व्यवसायामध्ये जसे प्रथम क्रमांकावरती आहोत तसं पोल्ट्री आणि कुक्कुटपालनामधून आपण अंडी आणि मांस उत्पादनामध्ये देखील पहिल्या क्रमांकावरती पोहोचू शकतो. याची शाश्वती आपल्या शासनाला असल्या कारणानेच केंद्र शासनामार्फत राज्य शासनाला आणि राज्य शासनाच्या पशुसंवर्धन खात्यामार्फत आपल्या दारी ह्या सगळ्या योजना येत असतात. तर सर, आपण कुक्कुटपालनाबद्दल आणि त्या व्यवसायामध्ये येऊ इच्छिणाऱ्या आपल्या पशुपालकांना काय माहिती देऊ इच्छिता? आपला वैयक्तिक लाभाचा ज्या योजना आहे त्याच्यामध्ये हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आता आहे. आणि अलीकडे जर थोडासा आम्ही जर अभ्यास केला तर कमी ह्याच्यामध्ये भांडवलामध्ये चांगल्या प्रकारचा फायदा अनेक शेतकरी बांधव याच्यामध्ये घेत आहेत. आमच्या आता जर कुक्कुटपालनाचा जर विचार केला तर जशी शेळी मेंढी किंवा गायीच्या संख्येमध्ये बऱ्या प्रमाणात किंवा म्हशीच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली, घट झालेली आहे, त्याच्यावरती आम्ही गांभीर्याने लक्ष देतो. पण पोल्ट्रीमध्ये मात्र जर विचार केला तर सर्वसाधारणतः एकूण संख्या जी याची आहे कोंबड्यांची त्याच्यामध्ये 20% वाढ झालेली आहे. आणि साधारणतः ज्या विदेशी कोंबड्या ज्याला आपण म्हणतो किंवा सुधारित जाती ज्या आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 34% वाढ झाली आहे. मग त्याच्यामध्ये अंडी घालणारे कोंबडे आहेत किंवा ब्रॉयलर आहेत आणि ब्रॉयलर इंडस्ट्रीकडे सुद्धा लोकांचा चांगल्या प्रकारे कल गेलेला आहे. तरुणांचे त्याच्याकडे उत्पादन घेण्याकडे आकर्षण बऱ्यापैकी आहे आणि चांगल्या प्रकारे वाढ ह्या व्यवसायामध्ये आम्हाला झालेली आहे. पण सर, आपण आता कुक्कुट पालन एक व्यवसाय म्हणून काही लोक अंगीकारत असतील किंवा काही जण अगदी परसातील कुक्कुटपालनाबद्दल पण थोडीशी जागरूकता निर्माण झालेली आहे. तर अशा छोट्या प्रमाणावरती ज्यांना कुक्कुटपालन हा व्यवसाय सुरू करायचा आहे
तर त्या छोट्या प्रमाणावरच्या ज्यांना आर्थिक तरतूदही थोडीशी कमी पडत असेल किंवा ज्यांना त्यावरती विश्वास, एखादा व्यक्ती नाही बिझनेसमध्ये उतरायच्या आधी त्याचे प्लस आणि मायनस पॉईंट्स घेऊन उतरत असतो, तसं या योजनांमार्फत आपल्याला त्यांना काहीतरी धैर्य देण्यासारखं छोट्या प्रमाणावरती उपाययोजना करायच्या आहे किंवा योजना राबवायची आहे, तर अशी कुठली योजना आहे का? नाही, त्याच्या अगोदर मी आपल्याला सांगेन पुन्हा, शासनाच्या ज्या नाविन्यपूर्ण योजना ज्या आहेत राज्य शासनाच्या, त्याच्यामध्ये 1000 महसूल कुक्कुट पक्षी संगोपनासाठी एक चांगली योजना आहे. त्यामध्ये साधारणतः 2,25,000 पर्यंत त्याच्यामध्ये प्रोजेक्ट कॉस्ट आहे आणि 50% सर्वसाधारण आणि 75% अनुसूचित जाती जमाती करता यामध्ये सबसिडी दिली जाते. सध्या आम्ही जी तरतूद केली आहे राज्य शासनानं, त्याच्यामध्ये सर्वसाधारण गटाकरता 9 कोटीचे आहे, अनुसूचित जाती करता 7 कोटीचे आहे, जमाती करता 5 कोटीचे आहे आणि त्याच्यामध्ये लाभार्थी सर्वसाधारण 793 आहेत. 410 लाभार्थी हे अनुसूचित जातीचे आहेत आणि 278 अनुसूचित जमाती करता आहेत. आणि याच्यामध्ये सध्या नवीन एक कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्री नावाची पद्धत सुद्धा आलेली आहे, ज्याच्यामध्ये स्वतः शेतकऱ्याचं शेड वगैरे असतं आणि त्याला पक्षी काही चांगले उत्पादक जे आहेत पोल्ट्रीचे ते त्यांना पुरवतात आणि ते बायबॅक सुद्धा करतात. पण त्याच्यापेक्षा शेतकरी स्वतः त्याचं उत्पादन घेऊन मार्केटमध्ये जर गेला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं मार्जिन राहू शकतं आणि अशा प्रकारची योजना आमची 1000 ब्रॉयलरची योजना सध्या अस्तित्वात आहे. नक्कीच. आपण जो परसातील कुक्कुटपालनाबद्दल सांगितला त्याची योजना शासनाची आहे. आमच्याकडं वनराज किंवा गिरिराज अशा नावाचे बर्ड आम्ही स्वतः आमच्या हॅचरीमध्ये पाळलेले आहेत. त्याच्यामार्फत अंडी उबवली जातात. त्यानंतर त्यातली 1 दिवसाची पिल्ली किंवा 4 आठवड्याच्या तलंगा या स्वरूपात त्यांना आपण लाभार्थ्यांना वाटप करतो. सर्व जिल्ह्यामध्ये ही योजना आम्ही राबवतो. शेतकरी त्याचा फायदा घेऊ शकतात परसातल्या कोंबडीकरता. त्याच्यापेक्षा आणखी एक योजना आम्ही दिलेली आहे की त्याच्यामध्ये मदर युनिट, म्हणजे जो एक शेतकऱ्यानं ती स्वतःच हॅचरी घ्यायची, स्वतःच ते त्याच्यामधनं आमच्याकडून अंडी घेऊन ती उभवायची आणि किंवा तो स्वतः देखील आपल्याकडे ते बर्ड ठेवून अंडी तयार करून ते उभवू शकतो. आणि त्याच्यामध्ये साधारणतः 393 लाभार्थी एका युनिटमध्ये त्याचे येतात आणि त्या प्रत्येक लाभार्थ्याला त्यानं 45 बर्ड त्याला सप्लाय करायचे आणि याच्याकरता त्याला सबसिडी मिळते याच्यामध्ये मदर युनिट मार्फत. म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही पोल्ट्री ही खालच्या लेवलपर्यंत पोहोचली पाहिजे याच्याकरता शासनानं प्रयत्न केलेले आहे त्याच्यामध्ये. नक्कीच. म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हणायला काही हरकत नाही. एक छोटीशी विश्रांती घेऊन परत येते. तुम्ही पाहत राहा कृषी दर्शन. तुमचे परत एकदा स्वागत करते कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये. आपण आज जाणून घेत आहोत पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना कुठल्या आहेत आणि त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर A.T. कुंभार सर. सर, आपण खूप सर्व योजनांचा अगदी आपल्याकडे वेळ कमी असून देखील खूप छान अंतर्भाव केलेला आहे आणि आपल्या पशुपालकांना त्याचा फायदा होणारच आहे. पण याच्या व्यतिरिक्तही काही अशा आपल्याला ठराविक नमूद करण्यासारख्या काही योजना आहेत का ज्या तुम्ही अगदी आज सांगू इच्छिता इथे? इतका कालावधी हा काय पुरेसा नाही, पण लोकांना मी सांगेन की आमच्या वेबसाईटवरती सुद्धा मी हा टाकायचा प्रयत्न केला. कृपया आमची वेबसाईट सुद्धा आपण रेफर करावी. आम्ही याच्यावरती सुद्धा डिस्प्ले केलेले आहे आणि त्याच्यातनं देखील सांगेन एक अतिशय महत्वाची आता महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजना जी आहे ती राबवली जाते. त्याच्या अंतर्गत देखील फायदा घेता येतो पशुपालकांना. हे बऱ्याच जणांना माहीत नसावं. याच्यामध्ये शेतकरी कुक्कुटपालनाचं शेड बांधू शकतो. त्याच्यासाठी 100 कोंबड्यासाठी 7 बाय 75 बाय 2 मीटरचं शेड बांधू शकतो. शेळीसाठी शेड बांधू शकतो 10 शेळ्यांच्या करता. त्याचप्रमाणे गाई म्हैसी करता 6 जनावरांचा 26.95 चौरस मीटरचा गोठा बांधू शकतो. गटविकास अधिकारी यांच्यामार्फत राबवून इथंही सबसिडी लोकांना मिळू शकते. हे बऱ्याच जणांना माहीत नसावं. कृपा करून तोही फायदा घ्या. कुक्कुट शेडसाठी साधारणतः 40,000च्या मर्यादेपर्यंत तुम्हाला फायदा मिळू शकतोय. शेळी पालनाच्या शेड करता 35,000चा मिळू शकतोय. गाई म्हैसी करता 35,000चा आणि गुराचा पूरक खाद्यासाठी सुद्धा 2,000च्या मर्यादेत योजना आहे. नक्कीच. हे बऱ्याच जणांना माहीत नसेल. कृपा करून त्याचाही फायदा घ्यावा. इतर आपण ज्या योजना मला ज्या सांगितल्या पुन्हा त्याच्यामध्ये तर कडबा कुटीच्या यंत्राबद्दल मी बोललेलो आहे. त्याच्यामध्ये नंतर उच्च क्षमतेच्या वैरणीचे विटा तयार करण्याचे युनिट स्थापन. बरं. म्हणजे
आपण जे चारा ज्यावेळी कमतरता भासते त्या काळात विटांच्या स्वरूपात तो चारा जर झाला तर तो चांगल्या प्रकारे दुष्काळाच्या काळामध्ये आपल्याला तो वापरता येईल. तर अशा प्रकारची एक योजना आहे, खूप छान योजना आहे. त्याच्यामध्ये म्हणजे एका युनिटसाठी 1.5 कोटीची तरतूद आहे आणि 1.5 कोटी रुपये हे केंद्र शासनामार्फत ते दिले जातात. आणि नंदुरबारमध्ये सध्या आम्ही 34 लाख दिलेले आहेत, मंगळवेढ्यामध्ये एकाला 45 लाख रुपये, औरंगाबादमध्ये 85 लाख रुपये दिले आहेत लोकांनी याच्यामध्ये. आणि 15-16 मध्ये सुद्धा जवळजवळ आम्ही 75 लाखाची तरतूद केली आहे. फायदा घ्यायला पाहिजे. चाऱ्यापासून त्याच्या विटा तयार करायच्या आहेत आणि ते वैयक्तिकरित्या आपण त्याचा फायदा घेऊ शकताय. कृपा करून त्यासाठी आपण काही संस्था किंवा व्यक्ती याच्यामध्ये पुढे येऊ शकतात. नक्कीच. आणखी एक याच्यामधली महत्वाची म्हणजे काही संस्थांच्या करता योजना आहेत की ट्रॅक्टरला लघुक्षमतेचे ट्रॅक्टर असतात ना, त्याला विटा तयार करण्याचे युनिट जोडता येतं. तर तिथेही 50%च्या याच्या अनुदानावरती योजना आमची उपलब्ध आहे. नक्कीच. माहिती अनन्यसाधारण आणि खूप अशी आहे आणि आम्हाला वेळ कमी पडतो बऱ्याचदा तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी. पण एक गोष्ट आज या कार्यक्रमाअंतर्गत तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करते. कदाचित तुमच्या सर्वांच्या मनात हा गैरसमज आहे की आम्ही आमच्या या कृषी दर्शनचा जो लाईव्ह फोन प्रोग्राम आहे त्यामध्ये काही ठराविक लोकांची किंवा आधीच ठरवून घेतलेली फोन कॉल इन्क्लूड करतो किंवा त्यांचेच फोन घेतो. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही मनातला हा गैरसमज पूर्णपणे दूर करा, कारण तुमच्यापर्यंत अद्ययावत ज्ञान जे आहे आणि आमच्याकडे जी काही माहिती आम्ही संकलित करू शकतो अशा तज्ज्ञांच्या मदतीने तुमच्यापर्यंतच पोहोचावी आणि तुम्ही समाधानी व्हावं, हेच आमच्यासाठीचं एक यशाचा केंद्रबिंदू असतो. तुमच्या ह्या सगळ्या काही सूचना, उलट मी म्हणेन की ज्यांनी ही सूचना केली की आम्ही ठराविक लोकांची फोन इन्क्लूड करतो त्यांना पण धन्यवाद की तुम्ही ॲटलिस्ट ते तुमचं जे म्हणणं आहे ते मांडलं ॲटलिस्ट आमच्या निर्मात्यांकडे. पण निर्मात्यांच्या वतीने मी तुम्हाला ही विनंती करते की हे गैरसमज काढून टाका. आणि जर अशी समजा वेळ येत असेल, बऱ्याचदा फोन कॉल लागत नाही आणि आधीचा फोन कॉल एंगेज असल्यामुळे तुमचा फोन कदाचित येत नसेल, तर अशा वेळेला आपल्याला पर्यायी थोडेसे उपाययोजना कराव्याच लागणार आहेत ना. तर ते पर्यायी उपाययोजना काय, तर तुम्ही मेल आणि फोन नंबर तर आम्ही देतच असतो, पण त्याबरोबर पत्ता पण आहे. पत्र लिहिण्याचा आपण बऱ्याच दिवसापूर्वी सोडलेला आहे, पण इथून पुढे आपण परत सुरू करूया. पत्र लिहायला साठीचा आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता आहे निर्माता कृषी दर्शन, फोन इन लाईव्ह प्रोग्राम, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आणि आमचा ईमेल ID आहे कृषीदर्शन ddkmumbai@gmail.com आणि कृषीवार्ता ddkmumbai@gmail.com. तर नक्की पत्राद्वारे कळवा. आम्ही जो पुढचा विषय आहे तो मी तुम्हाला आता सांगते. आपण पुढच्या गुरुवारी जी चर्चा करणार आहोत ती आहे ग्रामविकासात बायफचे योगदान. आणि यामध्ये सहभागी असणार आहे श्री भारत काकडे, वरिष्ठ उपाध्यक्ष बायफ विकास संशोधन संस्था पुणे, आणि श्री कैलास अंधाले, बायफ मित्रा भवन नाशिक. आणि संचलन करणार आहे डॉक्टर शिल्पा मोडेकर. मंडळी, ह्या कार्यक्रमाबद्दलची दरवेळेला पुढच्या गुरुवारच्या कार्यक्रमाचा अंतर्भाव आम्ही आधीच्या गुरुवारमध्ये सांगत असतो. आज देखील तुम्हाला विषय कळालेला आहे पुढच्या गुरुवारी काय असणार आहे. तुमचा फोन कदाचित त्या दिवशी नाही जरी लागला तरी तुम्ही आज पत्राद्वारे देखील तुमचे प्रश्न आमच्यासमोर मांडू शकता किंवा ईमेलवरती देखील पाठवू शकतात. तुमच्या सहकार्याची आणि तुमच्या प्रश्नांच्या आतुरतेने आम्ही देखील वाट बघत असतो. त्याच्यावरूनच आम्हाला नाविन्यपूर्ण विषय सुचत असतात. सर, आपण आज अगदी कमी वेळामध्ये खूप विस्तृतपणे माहिती दिलीत आणि कदाचित आपल्या पशुपालकांचा याने खूप मोठा फायदा पण होणार आहे. राज्य शासनाच्या योजना आपण इतक्या सुंदरपणे मांडल्या. या सगळ्या गोष्टींसाठी मी सर्व पशुबांधवांतर्फे आपले मनपूर्वक आभार मानते. नमस्कार.